हे बघा, हे सुबाबळी तोडून टाकलेत. हिरवगार त्यांना इतका आवडतो पाला. हा, सुबाबळीचा पाला यांनी तोडून टाकलाय. सगळ्यात आवडतं खाद्य. तर तुम्हाला मी दाखवतो आता सुबाबळीचा पाला कशा खातात मेंढ्या बघा. आणि हे वर चढलेत कारागीर, देवाचे भक्त, देवाचे सेवेकरी, म्हणजे मेंढ्याची सेवा. आता त्यांनी वर चढलेत. हे बघा तोडला. दादा शेंडे नाव आहे ना, मार्केटवाडी. तर ह्या सुबाबळीचा मोठा फटा सावकाश सावकाश ओढलाय. हे तोडायचं काम. आणि मेंढ्याला हा सगळ्यात आवडता त्यांचा पाला आहे मेंढ्याचा. कुठला? सुबाबळीचा पाला. सुबाबळीचा पाला भरभरून खातात. ज्वारीमध्ये आता बघितलं आपण, थोडं ज्वारी खाल्ली त्यांनी बसली निवांत. हां, आता आपलं पाणी पाजावं लागेल ना का नाही? कुठं पाजायचं? वस्तीवरती पाणी. तिथं काय म्हणजे ही पाट्यावरूनच पाजायचं. म्हणजे मग अशी बघितलं असेल, पाट्यातलं पाणी त्यांना जास्त आवडते. तळ्यामध्ये नेली पण तळ्यातलं पाणी जरा कमी पिले. आता परत एक फाटा येतोय. परत एक फाटा येतोय. हा फाटा तोडलाय मोठा. तर आता इथे सुबाबळीचा पाला खाल्ला ह्यांनी. हे सुबाबळीचा पाला आता तोडला होता. तर आता हे शेतकऱ्यांनी मोटर चालू केली, पाणी चालू केलं आता प्यायला. हे बघा, ही अशी सोय केली आहे शेतकऱ्यांनी. तुम्हाला मी दाखवतो आता शेतकरी ते. चला इकडं दाखवतो आता. कुठं? हां हां. तर बघा, हे शेतकरी आहेत. ह्यांनी आता पाणी चालू केले. स्वतःचे शेतकरी आहेत ना, ते शेतकरी स्वतः सांगतात की आमच्या ऊसामध्ये घाला, पिकामध्ये घाला बाळूमामाची मेंढर. तर आता हे शेतकरी आहेत दोघं, स्वतः दोन शेतकरी आहेत. शेतकरी आणि शेतकरी त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता हे शेतकरी आहेत. तुकाराम गुलाब भोसले तांदूळचे राहणारे, तांदूळचे प्रॉपर. आणि हे कोण मिसेस आहेत ना, मिसेस त्यांच्या मंडळी आहेत. तुम्ही उभा राहणार एक मिनिट दोघं पण. तर हे तांदूळचे आहेत. तर ह्यांनी स्वतः आपल्या शेतामध्ये जी बाळूमामाच्या ह्या मेंढ्या येतात, त्यांनी स्वतः ह्या, तुम्हाला क्षेत्र दाखवतो त्यांचं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतः या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मेंढ्या त्यांनी चारायला सोडलेले आहेत. फक्त पलीकडे मका जरा थोडंसं त्यांनी औषध मारले, त्याच्यामुळे नको तिकडं. तर आता हे मेंढ्या तिकडे चालल्यात ऊसामध्ये. तर दादा, म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का की आता मेंढ्या सगळं खाऊन टाकतील, आपला ऊस खातील, काय होईल? नाही वाटलं? काहीच नाही असं वाटलं. कारण तुम्ही भक्ती करता का बाळूमामाची? इथे बाळूमामाची भक्ती करता? नाही, आम्ही आताच लागलो. हां बस. आता नादाला म्हणजे भक्तीला लागलाय. हां. म्हणजे पण ऐकून तरी चाल की बाळूमामाची मेंढर चरून गेली, काय झालं की पीक चांगलं येतं. हां, तर त्यांनी हे ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ह्या मेंढ्या ज्या आहेत ना, त्या ह्या शेतामध्ये सोडलेल्या आहेत मित्रांनो. आणि आता ऊसामध्ये चालल्यात मेंढ्या ह्या आतमध्ये जातील, खातील. तर त्यांच्या पिकाला चांगली भरभराट हो, बाळूमामाने त्यांना चांगला आशीर्वाद देऊ. आपण त्यांच्या एकीच्या शुभेच्छा देऊया. तर त्यांनी आता तुम्हाला मगाशी पण दाखवले, परत एकदा दाखवतोय. हे त्यांनी जे बोर आहे बाळूमामाच्या, विहीर आहे का? हां, तर विहिरीवरून त्यांनी हे पाणी चालू केले. आणि हां, पाणी चालू केले. मेंढ्या आत्ताच पाणी पिल्या, भरपूर पाणी पिलेत. तर एक पुण्याचं काम, कुठला ना कुठला एक थोडासा पुण्याचा वाटा असावा म्हणून त्यांनी हे मोठं पुण्याचं काम पाण्याचं केलं त्यांनी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला, बाळूमामाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि देतील. आपण अशा बाळगूया. तर मित्रांनो, तुम्ही तत्तू का तुत्तू तुत्तूची झाडं बघितल्या? तुत्तूची झाड हे बघा, इथे तुत्तूची झाड. आणि ह्याला छोटी छोटी फुले लागलेत.
तर ही फळं आपण आता बघूया, खाऊया. भरपूर खातात हा. हे बघा हे असं फळ राहतं तुझं. हे बघा ही बेलदार पाटील बी आपल्या बरोबर आहेत. सकाळपासून आहेत ते मेंढ्या राखतायत. मस्त लागते हो. छान लागते. हे तिकडे जाऊ नको. भरपूर तुत्तू आलेत. हे बघा लालसर बघून खा. लालसर आंबट लागत नाहीत. मस्त लागतात. काळसर एकदम मस्त. आणि हो का अशी बाहेर काढली का नाही असे फिरवायचे का इकडून? हा तशी ती खांब आहे का हा त्या खांबाच्या पलीकड त्या उसातनं जाऊन द्यायची. त्या पलीकडल्या खांब- उसातनं? हा तशीच खाली जाऊन द्यायची. तो का तिथं ज्वारी 1.5 एकर. ज्वारी? हा ज्वारी तुमचीच आहे ना? हा ते खांब आहेत ना हा. त्या शेजारी तिथं खाली. बघा मित्रांनो एवढं मोठं मन केलं आहे बाळूमामाच्या मेंढीसाठी. 1.5 एकर ज्वारी आहे. 1.5 एकर ज्वारीमधून मेंढ्या फिरवा म्हणतात. म्हणजे किती मोठं आहे मन आहे. बाळूमामाने खरंच त्यांच्यावर मोठा हात ठेवावा पाठीवरती आणि आशीर्वाद द्यावेत. कारण मेंढ्यासाठी त्यांनी मुख्य चित्रपासाठी एवढे केलेत. ओके. उंची किती आहे बाबा ज्वारीची? बारीक आहे ना? खाल्लं चार हां 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 ओके. तर मित्रांनो हे तत्तू आहेत. तत्तू सुद्धा त्यांच्यात राहणार आहेत. तत्तू सुद्धा खाल्ले बघा. दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त लागले तत्तू. काय आंबट लागतात. काळे बघून जरा गोड लागतात. चला पुढे जाऊया. हे बघा ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मेंढ्या घातलेल्या आहेत. चला हा ब्लॉग इथंच थांबूया. बाय.